पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्य तुमच्या मुलांसाठी। वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू। प्री प्रायमरी नर्सरी LKG UKG आणि अकॅडमी क्लास 1st to 4th। आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य, दर्जेदार शिक्षण, परस्पर संवादी वातावरण, सुधारित ग्रेड, पूर्व तयारी, मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा, पालक उपक्रम, स्पर्धा घेणे, मैदानी खेळ, मजेदार उपक्रम। प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद। मोबाईल नंबर 76 20 49 39 19 84 46 09 39 19। पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न, स्वामी समर्थ रेसिडेन्सी, समर्थ मंदिरा पाठीमागे, स्वामी समर्थ नगर, कर्जत। वाशिममध्ये जी काही घटना घडली त्या घटनेच्या संदर्भामध्ये घटना घडून गेल्याच्या नंतर समाजामध्ये काही त्यामध्ये पडसाद उमटलेले नसताना काही लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक चिथावणीपूर्वक वक्तव्य करून आणि त्या घटनेला मग व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं भूमिका घेत एक सामाजिक ऐक्य आणि सलोख्याला निर्माण करण्याचं काम जे चालवलेलं आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वतःची भूमिका घेऊन की या ऐक्य आणि सलोख्याला बाधा येणार नाही आणि त्या कोणत्याही प्रयत्नाला या ठिकाणी आम्ही हाणून पाडणार या दृष्टीनं या ठिकाणी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे। या पत्रकार परिषदेला कर्जत मंडलाध्यक्ष अनिल दादादेव, मार्केट कमिटीचे सभापती काकासाहेब तापकीर, त्याचप्रमाणे राशींचे मंडलाध्यक्ष सुनीलजी काळे, त्याचप्रमाणे माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई या बरोबरच ज्या ज्या महापुरुषांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी हयातभर कार्य केलं अशा बहुजन महापुरुषांना मानणारा हा तालुका आहे। या तालुक्यामध्ये अशा घटना कधीच घडलेल्या नाही। या तालुक्याने नेहमीच सर्व बहुजन समाज एकमुठीनं एकजुटीनं या तालुक्यामध्ये एकत्र राहिलेला आहे। हे वातावरण या तालुक्यात किंवा या अहिल्यानगर जिल्ह्यातच नाही, आता जिल्ह्याच्या बाहेरून जर कोणाला इथं काही प्रयत्न करून या जिल्ह्याचं वातावरण या तालुक्याचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करायचा असेल तर मला असं सांगावं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं की हा प्रयोग कर्जत तालुक्यात यशस्वी होणार नाही। कारण इथं सत्यशोधक समाजाची बीज रोवली गेलेली आहेत। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्यावेळी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याची बैठक सुद्धा या ठिकाणी कर्जतमध्ये त्या काळी झालेली अशा इतिहासात नोंदी आहेत। एवढी मोठी ऐतिहासिक परंपरा असणारा हा तालुका आहे। साधी घटना आहे, राशीमध्ये गेली 5-7 वर्षापूर्वीच आता इथं दत्ताबा आहेत, पांडुशेठ आहेत, आमचे शिवाजी काळे, सुनील काळे, राशीची आणि मंडळी इथं उपस्थित आहे। राशीमध्ये ग्रामपंचायतचा ठराव झाला आणि ठराव करून त्या चौकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव देण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। त्यानंतर त्या चौकाला महात्मा फुले नावही दिलं गेलं। राशीमध्ये आणखी काही चौक आहेत, छत्रपती संभाजी महाराज हे आम्हा सर्वांचं दैवत आहे आणि आपण दुसऱ्या चौकाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देता येईल, त्याला गावकऱ्यांनी ठरवलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देता येईल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव एखाद्या चौकाला देता येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एका चौकाला आहे। या घटना किंवा या गोष्टी हे सर्वच महापुरुषांनी कुठल्या एका विशिष्ट जातीसाठी काम केलेलं नाही, अखिल बहुजन समाजाच्या उद्धारासाठी काम करणारी हे दैवत आहे। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिवाजी महाराजांची पहिली समाधी रायगडावर शोधून काढून पहिला शिवजयंती उत्सव साजरा केला आणि हा सर्व इतिहास जाणणारा हा तालुका आहे। त्यामुळे या तालुक्यामध्ये हा प्रकार कधी वाढणार नाही, कधी होणार नाही। मात्र काही समाजकंटकांनी विशेषतः मुद्दामून जर हे जातीय विष कालवायचंच आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचे असा जर प्रयत्न केला असेल तर मी सर्व समाजाच्या, आमच्या सर्व मराठा समाज बांधवांच्या, मित्रांच्या, तरुणांच्या, इतर सर्व समाजांच्या, माळी समाज असतील, धनगर समाजाचे असतील, सर्व OBC असतील, सर्वांनाच माझं आवाहन राहील तरुण मित्रांना की आपण इतिहासाचा या ठिकाणी जाण ठेवावी आणि आपण सर्वांनी एकजुटीनं आहोत म्हणून या ठिकाणी आपल्या तालुक्याचं नाव मोठं आहे, आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं आहे आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी बहुजन महापुरुषांची प्रचंड आदर आहे। आपण त्यांनी केलेल्या कार्याला असं जर सीमित ठेवण्याचा प्रयत्न केला आणि असं जर कुठेतरी एखाद्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न केला, एखाद्या जातीपुरतं बांधण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम आपल्या सर्वांनाच वाईट होईल आणि म्हणून या ठिकाणी ही भूमिका या ठिकाणी मांडणं महत्वाचं होतं। भारतीय जनता पार्टीची भूमिका याच्यामध्ये पूर्वीपासून हीच आहे। पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीची भूमिका हीच आहे की ज्या ठिकाणी ज्या चौकाचं नामकरण पूर्वी ठरावाने झालेलं आहे तो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक या नावाने त्या ठिकाणी झालेला आहे। दुसऱ्या चौकात या ठिकाणी काही नामांतर करायचं असेल तर
काही सगळ्यांनी एकजुटीनं आमचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे। या ठिकाणी कोणाचाही या नावावरून विरोध नाही, परंतु प्रत्यक्षात नावावरून काही विरोध नसताना सुद्धा काहीतरी वेगळ्या प्रकारे जाती निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होतोय। भारतीय जनता पार्टीची भूमिका त्या ठिकाणी जर सांगायची असेल तर प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये अतिशय एकजुटीनं बहुजन समाजाचं काम चालू आहे। हे सर्व महापुरुष आमच्यासाठी दैवत आहेत आणि याच पद्धतीनं या ठिकाणी सलोख्याचं वातावरण तालुक्यात राहावं ही भूमिका भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी आहे। शिष्टमंडळी त्या ठिकाणी अनेक नेत्यांना, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना या ठिकाणी भेटायला गेलेलं आहे। सर्वांना मिळून आणि सर्वांनी विनंती केलेली आहे, पालकमंत्र्यांना केलेली आहे, राम शिंदे साहेबांना केलेली आहे की या ठिकाणी हे वातावरण, तणावग्रस्त वातावरण संपवण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत। प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत, परंतु या ठिकाणी एक सलोख्याची बैठक घेऊन या ठिकाणी जिथे बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न झालेला आहे तो या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये होणार आहे। या ठिकाणी कुणीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये आणि अफवांवर तरुणांनी, युवकांनी, कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। भूमिका मांडली त्याच भूमिकेला अनुसरून आमची पण तशीच आणि तीच भूमिका आहे। राशीनमध्ये दोन्ही समाजामध्ये आतापर्यंत कधीही तेढ नव्हती किंवा कुठलंही वितुष्ट नव्हतं। दोन्ही म्हणण्यापेक्षा कोणत्याही समाजामध्ये आतापर्यंत कधी जातीय तेढ निर्माण झालेली नाही। कालच्या घटनेमुळं कुठेतरी बाहेरच्या व्यक्तीने चुकीचं वक्तव्य करून त्याला एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो अतिशय चुकीचा आहे। महामानवांनी, राष्ट्रपुरुषांनी कोणत्याही एका जातीसाठी, एका पंथासाठी, संप्रदायासाठी काम केलेलं नसून ते सर्वांसाठी काम केलेलं आहे। खऱ्या अर्थानं या राष्ट्रपुरुषांना एका जातीमध्ये कैद करणं हे चुकीचं आहे आणि अशा प्रकारचं बाहेरच्या माणसांनी वक्तव्य करून या ठिकाणी राशीन आणि परिसरातला जातीय सलोखा बिघडवण्याचं काम केलेलं आहे। तर माझं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान आहे की असल्या चुकीच्या गोष्टींवर विश्वास न ठेवता आजपर्यंत आपण ज्या प्रकारे एकत्रित गुन्ह्याभूमीने नांदत आलोय तीच भूमिका आपली कायम आहे। कुठल्याही नावाला, भारतीय जनता पार्टीचा चौकाच्या नावाला विरोध नव्हता आणि भगव्याला तर विरोध असण्याचं कारणच नाही, कारण भगवा हा आमचा प्रभू रामचंद्रापासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आमचा हा राष्ट्रध्वज राहिलेला आहे। त्यांना आम्ही गुरुस्थानी मानतो, त्यामुळे भगव्यालाही विरोध असण्याचे कारण नाही। फक्त कुठेतरी सामंजस्याने ही मिटवण्याची गरज आहे, एकत्र दोन्ही समाजाने येण्याची गरज आहे आणि तसं पाहिलं तर असं विशेष काही वातावरण बिघडलेलं नाही की ज्याची चर्चा फार मुंबईपर्यंत आणि विधानमंडळापर्यंत जावी, असं काही कुठलं वातावरण एवढं खराब झालेलं नाही। दोन्ही समाज सामंजस्यानेच मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि समाजाने खऱ्या अर्थानं या गोष्टीला थारा दिलेला पण नाही, ही विनाकारण चर्चा मोठी झालेली आहे। तर आमची भूमिका जी आता दादासाहेबांनी भूमिका आमची आहे महात्मा फुले चौक राशीन या ठिकाणी भगवा ध्वज लावून जी घटना घडली त्या घटनेचा जाणीवपूर्वक या तालुक्याचे लोकप्रतिनिधी या घटनेला मोठं व्यासपीठ उपलब्ध करून विनाकारण जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे। ही घटनाच्या टायमाला त्या ठिकाणी दोन्ही समाजाचे काय पदाधिकारी असतील किंवा तरुण तिथे उपस्थित असतात, त्या टायमाला मराठा समाजाचे इकडे होते, माळी समाज तिकडे होता, कोणी एकामेकाला तिथे बोलत नव्हतं, शांततेत चाललं होतं। काही ठराविक लोकांनी त्याच्यामध्ये विष काढण्याचं काम केलं। त्याला एक आपल्या समोर एक आवर्जून त्या गोष्टीचा खुलासा करतो की आताच 4 महिन्यापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सध्याचे विद्यमान आमदार त्यांना राशीन गटावर त्यांचा सगळ्यात जास्त भरवसा होता आणि राशीन गटामध्ये त्यांना वाटत होतं मला 10, 15, 20 हजाराचं लीड बसणार, पण खरं त्या राशीन गटाने त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्यांच्या ह्याच चुकीमुळं ज्यांनी आई जगदंबेची यात्रा बंद करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी 2 जातीमध्ये तेढ निर्माणाचा प्रयत्न केला, त्यांच्या ह्याच चुकीमुळं ते 3 आणि 4 हजार राशीन गटामध्ये आले। त्यांनी महागवळून बघणं गरजेचं आहे। कर्जत तालुक्यामध्ये आजपर्यंत कुठेही जातीमध्ये तेढ निर्माण नव्हता। गेली 5-5.5 वर्ष झालं ह्या जातीमध्ये त्या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम लोकप्रतिनिधी करत आहेत। आताच आमचे राशीनचे अध्यक्ष यांनी जे सांगितलं की हा इतका मोठा विषय नव्हता की विधानमंडळापर्यंत न्यायचा, ते जर सांगितलं असतं त्यांनी नुसतं फोन करून तरी हा विषय तिथे संपत होता, पण त्याच्यामध्ये त्यांना त्या गोष्टीचं राजकारण करायचं होतं, कारण त्यांना वाटत होतं की ओबीसी समाज माझ्यापासून लांब गेलाय
आणि मला त्याला जवळ करायचंय हा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी पकडून तो प्रयत्न केला, केविलवाना प्रयत्न केला. पण हा प्रयत्न कधी त्यांचा सक्सेस होणार नाही. विधान परिषद सभापती सन्माननीय राम शिंदे साहेब यांनी ह्या तालुक्यामध्ये कर्जत जामखेड असेल या ठिकाणी आज तागायत त्यांनी राजकारण केलं, पण कधी कुठल्याही समाजामध्ये द्वेष निर्माण होणार नाही, कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही ही भूमिका कायम ठेवली. आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा ह्याच भूमिका आपण कायम ठेवल्या पाहिजे. सगळे समाज एका गुन्ह्यागोविंदाने ह्या तालुक्यात राहिले पाहिजे, नांदले पाहिजे, हा प्रयोग त्यांनी केला पाहिजे. कालही आजही दोन्ही दिवस झालं दोन्ही समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आमचा संपर्क होतोय. दोन्हीचंही काही म्हणणं नाही, झेंडा लावण्याबद्दल माळी समाजाचं काही मत नाही आणि झेंडा ह्यांचं बी महात्मा चौकाबद्दल मत नाही. हा घटना घडली कशी? ह्या घटनेला सर्वस्वी आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये असा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये की अशी मी आपणा वतीने त्यांना ही विनंती करतो की आपण आता तरी सुधरा, की लोकांना आपल्याला काटावर पास केले. इथून पुढे जर असंच वागत राहिलं तर नक्कीच आपले हे जीट झाल्याशिवाय राहणार नाही. आज मी आपल्या पत्रकार परिषदेद्वारे आपली ही विनंती करतो. दोन्ही समाजात कुठलाही इतका वादविवाद नसताना आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी बोलताना आमचे पक्षाचे दोन्ही दादासाहेब असतील, काळेसाहेब असतील, अनिल भाईंनी जे बोललं ते अगदी बरोबर आहे. इतका वाद इतकं पुढे टोकाला नसताना तो इथपर्यंत नेणं हे कितपत योग्य आहे. आणि ह्या घटनेचा काही संबंध नसताना इतका त्याचा राजकीय त्याला रंग देणं किंवा त्याला राजकीय स्वरूप देणं हे इथल्या लोकप्रतिनिधीला शोभलं नाही. आणि इतकं ते करून न देतात इथं येऊन त्यांनी स्वतः तो वाद कसं मिटवता येईल किंवा त्याच्यावर चर्चा करून लोकांना बरोबर घेऊन तो वाद मिटवायला पाहिजे होता. याच्या आधीच्या काही तालुक्यात किती का घटना घडली, एवढा मोठा तो पूल पडला, ते गावाचा रस्ता बंद झाला, ह्याच्या प्रश्नावर त्यांनी कधीच विधानसभेत मांडलं नाही किंवा विधानसभेत तो पूल होण्यासाठी कधी काय बोलले नाही. शिंदे साहेबांनी त्यांच्या विरोधात साहेबांनी तिथं जाऊन मिटिंग घेऊन तो प्रश्न तातडीने मार्गी लावला. तसा हा प्रश्न मार्गी न लावता समाजाची तेढ निर्माण करून समाजात धुई निर्माण करणं आणि समाजात चिघळून देणं आणि त्याचा राजकीय लाभ कसा होईल किंवा आपल्याला राजकीय फायदा कसा होईल ह्याच्याकडे पाहिलं जातं. हे असं इथल्यांनी कुणी करू नये एवढीच मी विनंती आपल्या आजच्या याद्वारे करतो. आम्ही आपल्या ऑडिओ स्वरूपातील जाहिराती म्हणजेच निवडणूक प्रचार, वाढदिवस, व्यवसाय उद्घाटन, राजकीय सामाजिक कार्यक्रम तसेच सर्व प्रकारचे समारंभ सोहळे यांच्या जाहिराती अगदी दर्जेदार आणि उत्कृष्ट आवाजामध्ये बनवून देतो. तर मग नक्की संपर्क करा. नक्षत्र रेकॉर्डिंग स्टुडिओ, कर्जत. मोबाईल नंबर 72 18 12 74 39.